नमस्कार, मी विकास सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, बाराखडी. बरोबर आहे. तर अननस आईचा हा हे जे काय आहे ते शिकल्याच्या नंतर काना, मात्रा, विलांटी काय प्रकार आहेत या सर्व आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणारच आहोत. ठीक आहे. आणि काय हे काय बनले, कसं बनले, या सर्व संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यात आपण तयार आहात? यस सर नो? यस, बरोबर आहे. चला, सर्वात आधी बघा रे, जर आपल्याकडे जे स्वर असतात, ठीक आहे, ते स्वरमध्ये सर्वात आधी आपण काय घेतो, अननस. बरोबर आहे, अननस. आणि त्यानंतर आईचा, बरोबर आहे, इमारत, इडलिंबू, उखळ, ऊस, बरोबर आहे, ऋषीचा, ठीक आहे, ऋषीचा रू येते. त्यानंतर एडका, आयरन, औजवाला, औषधी, अंबारी, आणि आगा झाला आहा. बरोबर आहे. म्हणजे असे टोटल आपल्याकडे 12-13 स्वर आहेत. ठीक आहे. आपण आहा शिकतो ना, आहा शिकतो. मग हे जे आपण जसं लिहिलं आहो ह्याच्यावरूनच आपण बाराखडी शिकतो. बरोबर आहे. क का की जे काय आहेत ते. पण नेमकं याच्यामध्ये कोणीतरी असे लपलेले आहेत. ते लपलेले कोण, तर ते आपल्याला ओळखायचं आहे. कसे ओळखणार मग? चला, आता अननस अ मध्ये कोणीच नाही आहे, तो सिंगल एकटा आपल्या म्हणजे आपल्यामध्ये तो खुशी आहे. बरोबर आहे, समाधान आहे. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. प्रत्येकामध्ये कोणी ना कोणी लपलेलं आहे. कोणामध्ये मात्रा लपलेला असेल, कोणामध्ये विलांटी, तर कोणामध्ये उकार, मात्रा, अनुस्वार, विसर्ग. बरोबर आहे. आता हे काय प्रकार कसं शिकायचं असं समजून सांगा ना. मग आपण सविस्तरपणे आता समजून घेणार आहोत. मग आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे, या बोर्डकडे. आणि जे मी बोलतो त्या प्रत्येक शब्दांकडे तुमचं लक्षपूर्वक म्हणजे लक्ष असलं पाहिजे. हो का नाही? मग सर्वांचं लक्ष राहील का? राहील ना? हां, चला तर मग बघा, या ठिकाणी पुन्हाच एकदा आपण रिपीट करूया. अननस अ, आईचा आ, इमारती, इडलिंबू ई, उखळ ऊ, ऊसू, ऋषीचा रू, एडका ए, आयरन ऐ, ओजेवाला हो, औषधी औ, अंबारी हम, आहा. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता लपलेले काय आहे याच्यामध्ये बघूया. बरोबर आहे. काना, मात्रा, स्वर, चिन्ह जे काय असतील बघा. या ठिकाणी अ ला काहीच नाही येणार. काहीच येणार आहे का? काहीच नाही. तर काहीच नाही, काहीच नाही. हो का नाही? काहीच नाही तिथं. पण आ मध्ये येते काय येते, उभी रेषा, आडवी रेषा. त्या आडवी रेषा येणार नाही. त्या आडवी रेषा आपण लिहितो वरती. बरोबर आहे. आडवी रेषा इथं नाही. त्या आडवी रेषा काही कामाचा आहे का? तो नाही. पण आडवी रेषा काढून दिलं बघा. मी अ जरी लिहिलं मला आडवी रेषा द्यावं लागते. क जरी लिहिलं त्याला द्यावं लागते. याची आपण आडवी रेषा देतो ना, या आडव्या रेषेला आपण म्हणतो शिरोबिंदू. डोक्यावर देणारी आडवी रेषा त्याला म्हणायचं शिरोबिंदू. समजत आहे का? हो, शाबाश. नाही, शिरो बिंदू नाही रे. त्याला शिरो काय बिंदू असेल तर बिंदू, शिरो रेषा म्हणायचा. म्हणजे रेषाखंड, म्हणजे रेषाखंड. शिरो म्हणजे वरती, रेषाखंड म्हणजे काय म्हणायचा? बरोबर आहे. त्या आडवी रेषा रेषाखंड म्हणायचा. जो टिंब आहे त्याला म्हणायचा शिरो बिंदू. बिंदू म्हणजे टिंब. समजलं का? चला, लक्ष ठेवायचं. त्यानंतर आपण समोर गेलं कोण मिळाला? आईचा. काय नाव आहे? कोणताही इमारती. कोणताही. मग इमारतीमध्ये ई म्हणत असताना फक्त मी ई लवकरच म्हटलं. पण जेव्हा मला आईचा ई म्हणायचा म्हणजे मोठावाला ई, आ ई, इडलिंबू ई म्हणजे उच्चार मोठा घेता का नाही. आणि या ई मध्ये शॉर्टकट ई खतम. पण मोठी आहे ई, लहान आहे फक्त ई, आणि मोठी ई म्हणजे थोडा वेळ लागते, दीर्घ.
आणि हा ह्रस्व. ह्रस्व म्हणजे कमी वेळ लागणारा, दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागणारा. दीर्घकालीन म्हणजे खूप जास्त वर्षाचा, म्हणजे दीर्घ म्हणजे जास्त वेळ आणि ह्रस्व म्हणजे थोडा वेळ. बघा मग ह्या ठिकाणी ई लवकरच झाला, लवकरच संपला, म्हणजे कमी वेळ लागला. पण मोठी मध्ये ई ई कसा म्हणायचा ई जास्त वेळ लागते, बरोबर आहे. हा म्हणजे मग या ठिकाणी बघा ईचा असते विलांटी. बघा रे, उभी रेषा वरती अर्धा गोल असा आणि हिला आडवी रेषा द्या थोडस, बरोबर आहे. याला कोणती विलांटी म्हणायचं मग? ह्रस्व विलांटी. ह्रस्व विलांटी का म्हणतो समजलं ना मग? कारण याचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागते, ओके नाही. बघा बरं, ई बोलून बघा ई, आणि मोठी ई. जास्त वेळ लागणं म्हणजे दीर्घ. दीर्घ आता विलांटी नाही, दीर्घ विलांटी. सोपं आहे का नाही? आहे की नाही? बिलकुल सोपं आहे. म्हणजे मोठी विलांटी म्हणजे याला म्हणायचा कोणती विलांटी? दीर्घ विलांटी. कोणती विलांटी रे? शाबास. आता बघा हे दोघे जोडी दिली, हो का नाही? हे दोघे दिसाले सारखे सारखे दिसतात म्हणून या दोघांची जोडी केलं. मग यांची दोघे जोडी करू का नको? करायचं ना. करू ना, मग आपण करू. मग या ठिकाणी बघा उकळ उ उ झाला, उ खतम. उ हे उकळ उ, पण ऊस ऊस कसं म्हणतो आपण? ऊस असं म्हणतो का? ऊस म्हणतो का? ऊस म्हणतो का आपण? कसं म्हणतो? ऊस ऊस, बरोबर आहे. काय म्हणतो आपण? ऊस. आणि याला उखड उ उ झाला, खतम. म्हणजे कमी वेळ त्याला म्हणायचा ह्रस्व, जास्त वेळ त्याला म्हणायचा दीर्घ. म्हणजे याला बघा रे, इथं काय मग याला म्हणायचं, इथे कोणती कोणती कोणतं येणार? इथं विलांटी झाली ना, इथं विलांटी नाही येणार. सर्वात पहिले बघा उभ्या रेषेला आपण मात्रा म्हटलं. काय म्हटलं? याला दोघ्याला विलांटी म्हटलं. मग आता याला म्हणायचा उकार. काय म्हणायचं रे? काय म्हणायचं रे? उकार. आता कमी वेळ लागणारा उकार म्हणजे ह्रस्व उकार. कमी वेळ लागते म्हणून त्याला ह्रस्व उकार, आणि जास्त वेळ लागते म्हणून त्याला दीर्घ उकार. आता ह्रस्व उकार लिहिताना खालतून वरत, म्हणजे असा इकडून या साईड इकडे आणि इकडून वरतून खालती जायचा, बरोबर आहे. बघा याला मोठा उकार, याला छोटा उकार. छोट्या उकाराला ह्रस्व उकार, मोठ्या उकाराला दीर्घ उकार. माहिती आहे ह्रस्व म्हणजे काय? का म्हटलं मी? कमी वेळ. दीर्घ म्हणजे लक्षात राहील. मग पहिला कमी वाला येते, नंतर जास्त वाला येणार ना. मग आता म्हणत असताना सर्वात आधी ह्रस्व म्हणायचा, त्यानंतर दीर्घ म्हणायचा. समजत आहे? मग सर्वात पहिला आपल्याकडे मात्रा येणार, त्यानंतर दोन दोन विलांट्या. कारण जोड्या केल्या ना आपण, म्हणजे एकच येते का मग? नाही, दोघांची जोडी, एकाची विलांटी तर दुसऱ्यांची पण विलांटी. याचा उकार तर दुसऱ्याचा पण उकार, असे दोन विलांट्या, असे दोन उकार, बरोबर आहे. समजलं इथपर्यंत? शाबाश. मग या ठिकाणी बघा ऋषीचा रू, ऋषीचा रू. आता कसं आपण कृष्णा, तृष्णा, घृणा असे वापरतो ना. ह्याला आपण असं अर्धा गोल देतो. काय देतो? अर्धा गोल. अर्धा गोल कुठं द्यायचा, कधी द्यायचा मी सांगणार नंतर, ओके. याला अर्धा गोल लक्षात ठेवा. आता एडका, एडका तर कसं म्हटलं मी? एडका. लवकर झालं ना माझं म्हणून. ए खतम. पण आई, आई ए आई ए आई, बरोबर आहे. याला लवकर संपत आहे, कुणाला एकच मात्रा येणार. किती मात्रा आहे? हे काय याला मात्र, याला काना म्हणायचं, याला मात्रा, ओके. काय म्हटलं? याला काना, याला मात्र. आता या ठिकाणी किती मात्रे झाले? एकच मात्र, कारण तो लवकर संपते म्हणून. काय झालं? लवकर संपते म्हणून. काय म्हटलं मी? लवकर, बरोबर आहे. आणि हा जास्त वेळ लागते, लवकर संपते का नाही? याचा उच्चार बघा, आई आई म्हणून दोन दोन देऊन. ठीक आहे, किती किती द्यायचे? दोन द्यायचे. किती द्यायचे? शाबाश. आता बघा ओजेवाला आणि औषधी म्हणजे इथं बघा एक काना द्यायचा. उभी रेषा म्हणजे काना, आणि वरत एक मात्रा. एक काना एक मात्रा. कोणाचा आहे तो? ओचा.
आणि औषधी औचा एक काना दोन दोन मात्रे लक्षात राहील. हा डोक्यावर टिकली द्यायच्या डोक्यावर म्हणजे माहिती आहे ना आडवी रेषा डोक्यात डोक्याच्या वरती टिकली टिंब त्याला म्हणायचा शिरोबिंदू अनुस्वार. ओके. हा आता पाठीच्या मागे दोन दोन का टिकल्या पाठीच्या मागे दोन दोन टिकल्या बरोबर आहे असा लक्षात राहील ना. चला तर मग आता आपण बघूया बाराखडी कशी असतात. चला लिहायचं कसं समजून कसं घ्यायचं लक्षात कसं ठेवायचा. सर्वांचं लक्ष आहे का आहे वीर तुझं आहे बेटा नाही आहे लक्ष दे ना इकडे मग समजत नाही समजलं का. हां आता बघा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आता इकडे बघा लक्ष द्या. आता इथं काहीतरी लिहिलं मी असं काहीतरी लिहिलं. ओके याला काय म्हणायचं नंतर बघू. ठीक आहे थांबा याला काय म्हणायचं बघू याला काय म्हणायचं आहे बघू आणि यालाही काय म्हणायचं आपण बघू. ओके समजत आहे. चला तर सर्वात पहिलं हा जो कोणी आलेला आहे बापू सोन्या याचा नाव द्यायला लागेल आपल्याला बरोबर आहे. आता हे आपण शिकत आहोत याच्यावरून असे भरपूर सारे शब्द तयार होतील बरोबर आहे. आता उदाहरणार्थ जर कोणाचं नाव असेल बरोबर आहे गाव असेल या अक्षरावरून नाव गाव असतात बरोबर आहे शब्द तयार होतात बरोबर आहे. अक्षर झाले ना अक्षरापासून शब्द तयार होतात. चला लक्ष द्या इकडे याला म्हणायचा क. आता क कुणा कुणाचं लक्ष द्या कमळाचा क कपड्याचा क कपाळाचा क कपाटाचा क कवाडाचा क कपाचा क असे सर्वांचा क आहे बरोबर आहे. मग हे आता उदाहरण बघा आता मला पकडा तुम्ही क मी कोण रे मी कोण रे मी कोण वे म्हणजे मी क वे ना कबुतराचा क कपड्याचा क कमळाचा क कपाटाचा क कवाडाचा क कपाळाचा क कपाचा क बरोबर आहे हो की नाही. हो मग आता मी पण कोण क. आता बघा मी क वे आता मला हे जे काना मात्रा विलांटी आहे मला लागतील ना मला लागल्यानंतर मला चिपकल्यानंतर मी क चा कच राहतो का क चा कच राहणार का नाही मी मग बदलत जाणार हो का नाही बदलत जाणार की नाही रे बदलत जाणार. कसं बदलणार बघा आता मी क आहो आता इथं क लिहिलं ना मग बघा समोर गेलं इथं कोण दिसतंय मला वरती बघा याला म्हणायचा काना याला म्हणायचा उभी रेषा त्याला म्हणायचा काना काय म्हणायचा. आता कला काना लावायचा म्हणजे मला लावायचा आहे. आता मी क वे बरोबर ना. चला मग कला काना त्याला म्हणायचा का कला काना का म्हणजे या ठिकाणी मला मग पहिलं क लिहून घ्यावं लागेल म्हणजे इथं मी क लिहून घेतो इथे पण क लिहितो लिहू ना इथे पण क लिहू प्रत्येक ठिकाणी क येणार ना. अरे येणार की नाही बेटा येणार तर बोलायचं ना सांगायचं ना धावायचं की नाही धावायचं का नाही रे चालायचं ना चालायचं का. प्रत्येक ठिकाणी मी काय लिहितात बेटा क क क कवडाचा क कपडाचा क कपाटाचा क कवडाचा क कपड्याचा क कबुतराचा क कमळाचा क कच क क क क. आता या सर्व कला काय काय लावायचा काना विलांटी उकार मात्रा ओके नाही हो. आता मी कोण रे मी कोण आहे आता मला लागतील कोण काना मात्रा विलांटी जे काय आहे ते लागतील मग मी क चा क राहणार का बिलकुल नाही बदलणारच ना. आता हे कपडे मी कसं दिसतो छान दिसतो दुसरे कपडे छान नाही दिसणार बरोबर आहे ना. कपडे चेंज झाले मी छान नाही दिसत ना. मग आता बघा इकडे लक्ष द्या बेटा लक्ष आहे सर्वांचा कुणाकडे
फळ्याकडे, माझ्याकडे नाही, माझ्याकडे तर पाहिजे पण फळ्याकडे पाहिजे. कुठं? मग लक्ष देता देता. चला मग द्या बेटा. हे बघा रे, सर्वात पहिलं कोणाला? काय? काना. आता कला लागला काना. मी कोणाला लागला? मला. कोणाला? मला. मग मी कोण वे? क वे. कला काना झालं काय म्हणायचं त्याला? कला काना. कला काना. कला काना. बघच झाला का? आता समोर गेलं तर पुन्हा काही ना काही वेगळं होणार. हो की नाही? होणार. होणार म्हणजे बघा मग विद्यार्थी मित्र, हो बालमित्रांनो माझ्या, लक्ष द्या इकडे. आता बघा, आता इकडे कुठं बघा, स्वर बघा का चिन्ह कसे बघा, अशी कशी काय आहे उभी रेषा, त्याला असं आहे. मग आपण कुठून लिहायचा? इथून लिहू का सांग? मग लिहायचं कुठून? बघा, कमळाचा क कोण? मी. कमळाचा क कोण? मी. मीच ना. आता बघा, आता या मला कुठून येणार आहे? बघा रे, मी कमळाचा क वे. हे माझी उभी रेषा. कोणता हात वे माझा? डावा हात. कोणता हात? त्या डाव्या हाताकडून यायचा, एक उभी रेषा द्यायचा आणि डोक्याच्या वरता शर्त गोल द्यायचा. समजत आहे? म्हणजे क असा विलांटी. कोणती विलांटी म्हटलं मी? सर्वात पहिलं वाली ऱ्हस्व विलांटी. म्हणजे बघा बघ, कला ऱ्हस्व विलांटी की. बघा मी डावा पाय करतो नसा, डावा पाय आणि डावा हात. बघा, कला ऱ्हस्व विलांटी की. लक्षात राहील? राहील की नाही? बस बस बस. ऱ्हस्व झालं मग दीर्घ पण समजेल. हो की नाही? डावं झालं मग हातात दुसरा हात घ्यायचा. कोटाकडून? उजव्याकडं. म्हणजे उजव्याकडून. आम्ही कोण वे? क वे. लक्षात ठेवायचं मला. माझं नाव काय? क वे. मग आता बघा, कला उजव्या साईडनं विलांटी. कला दीर्घ विलांटी की. की कारण की मोठी आहे ना. दीर्घ म्हणजे जास्त वेळ आणि रस म्हणजे थोडसा वेळ, लवकरच खतम. त्याला म्हणायचा बघा रे, हाताला विलांटी देऊ ना. बघा कुठून देऊ याला? डाव्या हाताकडून. ऱ्हस्व विलांटी की. का झालं फक्त एक की? मग इकडे बघा रे, उजव्या हाताकडून विलांटी. याला म्हणायचं काय? दीर्घ विलांटी. मग दीर्घ म्हटल्यावर आवाज थोडा जास्त वेळ घ्यायला लागते नाही? मग घ्या बरं. की. की. हो की नाही की? हो ना. हो ना. हो हो हो. म्हणजे उजव्या हाताचा असा येणार. मी कोण? क वे. आणि उजव्या हाताकडून येणार विलांटी. म्हणजे त्याला म्हणायचा दीर्घ विलांटी. मग मला मी वे क. कला दीर्घ विलांटी की. अरे कला दीर्घ विलांटी की. बोला, कला दीर्घ. अरे बोला बोला. अरे वा, समजलं ना. पहिला ऱ्हस्व नंतर दीर्घ, पहिला काना नंतर विलांटी. लक्षात राहील? त्याच्यानंतर येणार उकार, त्याला म्हणायचा उकार. बरोबर आहे? जो छोटा हे बघा रे, असं खालतून म्हणजे वरतून खालतं. म्हणजे बघा, मी कोण वे? आता बघा, क मी पहिला डावा हात घेताव ना, डाव्या हाताकडून बघ माझा हात कसा चालला? असं चालला. वरतून खालतं असा असं चाललं ना. बघा ह्या हातात असं आहे ना डावा हात, याला म्हणायचा ऱ्हस्व उकार. कोणाचा? मग कला ऱ्हस्व उकार. कला ऱ्हस्व उकार. हा, कला ऱ्हस्व उकार कु. कला ऱ्हस्व. व्हेरी गुड. म्हणजे याला आता आपल्याला विलय उकार द्यायचं झाल्यास असा 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 डाव्या साईडला. समजत आहे? मग डाव्या साईडला आपण खालतून यायचा आणि आता दीर्घ उकार घ्यायचा असेल जास्त वेळ लागेल. आता बघा, हा कोणता उकार आहे? मोठा उकार. बरोबर. बरोबर की नाही? बरोबर की नाही मित्रांनो? हा, हो की नाही रे? हो, शाबाश. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजून राहिलं मी काय म्हणून राहिलो? समजत आहे? आता बघा, मग मी कोण वे? क. बघा आता माझा हात कोणता वे? उजव्या हाताकडून.
कला बघा माझं चालला असं चालला असं उलटा चालला वरतून खालत कला दीर्घ उकार कू बरोबर आहे कला दीर्घ उकार कू कला दीर्घ उकार कू कसं करायचं मग कला दीर्घ उकार खू कला दीर्घ उकार खू बरोबर आहे कू कळतंय मी काय म्हणतो मर चला समोर जाऊन हे बघा मित्रांनो बाळांनो चोल नन्हे मुन्ने बाल गोपालो देखो इधर आता बघा याला म्हटलं ना अवकाश अर्धा गोल कोणत्या तोंडाचा उजव्या तोंडाचा इकडे फक्त आहे उजवा हात आपल्या इकडे आहे ना चला उजव्या तोंडाचा अर्धा गोल आता बघा कला लागला मी कोण वे क मला लागला असा अर्धा गोल कसा लागला असं लागलं बरोबर आहे असं अर्धा गोल मग आता क असल्यावर त्याला क्रू म्हणायचा बरोबर आहे क आवाजात क ला क्रू म असेल तर मृ तू त असेल तर तृ ब असेल तर भ्रू कोणी असू द्या ना त्याला करायचं मग ऋषीचा रू आला पाहिजे ना तिथं आवाजामध्ये रू 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 आला पाहिजे रू ऋषीचा रू 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 क्रू क्रू मृ मृ थ्रू थ्रू असं आला पाहिजे हो का नाही भ्रू भ्रू असं येते का भ्रू भ्रू येते ना भ्रू 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 येते हा ना हा मग याला म्हणायचा क्रू लक्षात ठेवा ऋषीचा रूचा हा तसं चिन्ह येते मग ए बघा रे कच्या डोक्याच्या वर याला म्हणायचा मात्रा कच्या डोक्याच्या वर एक मात्रा किती मात्रे बघा मी कोण वे क माझ्या डोक्याच्या वरत एक मात्रा म्हणजे बघा हे बघा क एक कला एक मात्रा के कला एक मात्रा के आता बघा कला एक मात्र के झाला मग कला दोन मात्रे कै कला दोन मात्रे कै कला दोन दोन मात्रे कै 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 म्हणता येते बोलता येते ना हो आता मग डोक्याच्या वर आहे ना मग डोक्याच्या वर म्हणजे बघा मग कच्या डोक्याच्या वरती दोन दोन रेषा त्याला म्हणायचा कै 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 कसं म्हणायचा कै एकाच वेळा म्हणायचं बरं का कै कै बोलता येते लिहिता येते शाबाश व्हेरी गुड अरे बघा आता समोर गेलो तर मला किती काना एक काना आणि एक जो डोक्यावर राहील त्याला म्हणायचा मात्रा जो पाठीच्या साईडला राहील त्याला म्हणायचा मात्रा अरे काना वरती मात्रा खालती काना वरती मात्रा खालती काना बरोबर आहे मित्रा लक्ष द्या बरोबर आहे लक्ष इकडे हे लिहायचं ना बेटा त्याला समजून घ्यायचं लाव लक्ष इकडे तू लक्ष दे इकडे काय म्हटलं मित्र बाळा ओ हिरो बघा कला एक काना एक मात्रा को कसं म्हणायचं बघा हे लक्ष इकडे पहिलं कला एक काना एक मात्रा को कला एक काना एक मात्रा को बघा कला एक काना एक मात्रा को बघा कला एक काना एक मात्रा को बाळा पहिलं येणार काना पहिलं काना नंतर मात्रा कला एक काना एक मात्रा को समजला बिलकुल सोपा एक जर आलं मग हे नंतर भकाबक 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 घर साफ येते सर्वच जिंकलो आपण गडच जिंकला हो का नाही फक्त एक आलं पाहिजे आपल्याला
नंतर म्हणजे कसं आहे मग सपासप सपासप. चला मग मी कोण वे क. आता वरती बघा एक काना दोन मात्रे. मात्रेचे डोक्यावर येणार डोक्यावर, काना तर साईडला येणार. मग चला तर याला देऊया कला एक काना दोन मात्रे कऊ. पहिलं काना म्हणायचा बाळा. का म्हणायचा? काना म्हणायचा. कला एक काना दोन मात्रे कऊ. कला एक काना दोन मात्रे कऊ. हा पहिलं काना म्हणायचा बाळा, लक्षात ठेवायचा. कारण पहिलं काना येते डोक्यावर वरत जाते हो का नाही? हो ना. मग मी कोण? लक्षात आहे मी कोण? मी आहे क. कोणाचा क? कबुतराचा क, कमळाचा क, कपड्याचा पण क, कपाचा पण क, कपाटाचा पण आणि कपाळाचा पण. हो की नाही? हो असे भरपूर सारे आहेत. सर्वांचा पण क येते. म्हणजे क पासून असे भरपूर सारे शब्द तयार होणार. आपल्याला समजत आहे? मग आपल्याला क समजला पाहिजे. आणि हे क चे कावे कका कुकू हे कावे का आपल्याला समजले पाहिजे ना. मग आता समजत आहे थोडं थोडं? समजत आहे? मजा येत आहे? साव कसं डोक्यात घुसतंय की नाही? घुसलं पाहिजे ना, घुसलं पाहिजे. मग बघा पुन्हा एकदा घ्या. कला एक काना दोन मात्रे कऊ. बघा नेहमी उजवा हात हा इकडे. कला एक काना दोन मात्रे कऊ. समजलं? आता चला क आलाच आहे. आता क च्या डोक्याच्या वरत टिकली. अरे क च्या डोक्याच्या वरती टिकली. त्याला म्हणायचा कम. म्हणायचा खम 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 खम. बघा मी कोण आहे? माझा डोका कुठे आहे? हे बाय वरत आहे, इथं आहे. माझ्या डोक्याच्या वरत का पाहिजे? आता क च असेल तर कम, म च असेल तर मग. बरोबर अंग. बरोबर अंगूर म्हणतो अंगूर. कंगारू कंगारू. अंडा दंडा. बरोबर आहे? असा मग कंग कंग म्हणायचं. कसं म्हणायचं? कंग. बरोबर आहे? समजला? क च्या डोक्याच्या वरत टिकली कम. समजलं? डोक्याच्या वर पाहिजे, खालती पाहिजे का? नाही. मग बघा क आला, त्याच्यासोबत कोण पाहिजे मग? पाठीच्या मागे दोन दोन टिकल्या. पण कुठं? पाठीच्या मागे. कुठं रे? मग बघा मी काय म्हटलं? पाठीच्या मागे दोन दोन टिकल्या. मग बघा आता मी कोण वे? मी कोण वे? हा मी क वे. क बघा क इकडे आहे. क च्या पाठीच्या मागे म्हणजे दोन दोन टिकल्या. त्याला म्हणायचा का? का? समजलं? चला तर मग फास्ट मध्ये घेऊया, रिपीट करूया. चला. कमळाचा क, कबुतराचा क, कपड्याचा पण क, कवाडाचा पण क, कपाचा क, असं भरपूर सारे येते क. आता शाबास. चला मग क ला का लावायचे? हे काना मात्रा विलांटी उकार म्हणजे स्वरचिन्ह लावायचे. बरोबर? मग चला मग प्रत्येक ठिकाणी क 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 लिहिलं पुरं क क क क. कारण मला त्यालाच लावायचं आहे म्हणून. ओके नाही? मग चला. कला एक काना का, एक काना का, कला रस्व विलांटी की, कला दीर्घ विलांटी की, कला रस्व उकार कू, कला दीर्घ उकार कू,
आता बघा याला म्हटलं ना ऋषीचा वाला, मग याला बघा क असेल तर क्रू म्हणायचं. का म्हणायचं? क्रू. क्रू. हा, कच्या डोक्याच्या वरत मात्रा, कला एकच मात्रा के, कला दोन दोन मात्रे कै. बरोबर आहे. त्याच्यानंतर समोर बघा री, कला एकाना एक मात्रा को. पहिला काना म्हणायचा बाळा. हा, कला एकाना एक मात्रा को, कला एकाना. नंतर बघा मग कला एकाना दोन मात्रे कौ. अरे बघा रे, कला एकाना दोन मात्रे कौ. अरे कच्या डोक्याच्या वरत टिकली कम घम घम. माझ्या कंगवा मध्ये कंगवा, कंगवा कंगवा कंगवा. बरोबर आहे. हो, लक्ष कुठं? माझ्याकडे. बरोबर. हा, कंगवा माहित आहे. हा, असा मग कंग आला ना, कच्या डोक्यावर ते टिकली मग कंग म्हणतो, कंगवा. बरोबर आहे. चला मग, कच्या पाठीच्या मागे दोन दोन टिकल्या का, का म्हणतो ना, कहा का. बरोबर आहे. आता हे झाले कमळ्याच्या कची कहाणी. हे झाली कहाणी फक्त आणि फक्त कमळाच्या, कबुतराच्या, कपाच्या, कवाळाच्या, कपाटाच्या, हे कपाच्या पण हे झालं. पण एकच आहे का आपल्याकडे? नाही. जर आपण समोर गेलो मग आपल्याला खडूचा क, खरबुजाचा ख. बरोबर आहे. आहे ना, आहे ना, आहे ना, आहे ना. मग याला घेऊ लवकर लवकर फास्ट मध्ये, समजलं ना. चला आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इकडे बघा, प्रत्येक ठिकाणी ख ख बघायचा. ख माझा ख, इथून आला, इथून आला, इथून ख. बघा रे, ख ख. झालं ख ख. बा आवाज ख म्हणता येते. याला म्हणताना इथं आवाज आला नाही पाहिजे, फक्त अडू मध्ये क. पण याला म्हणताना कसं म्हणता, ख. चला आता लक्ष इकडे. काना मात्रा विलांटी उखार द्यायचं का. चला मग, याला पहिली येणार काना, याला येणार रस्व विलांटी, याला येणार दीर्घ विलांटी, याला येणार रस्व उकार, दीर्घ उकार. याला बघा रे, ऋषीचा वाला तो रुचा. हा, याला यायचा एक मात्रा, याला येणार दोन मात्रे, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे. कच्या डोक्यावर टिकली आणि इकडे दोन टिकल्या. समजत आहे? कळलं का? हो का? चला तर मग याचं वाचन करूया. चला म्हणा, ख खला काना खा, खला रस्व विलांटी खी, खला दीर्घ विलांटी खी, खला रस्व उकार कू, खला दीर्घ उकार खू. आता बघा, कला ऋषीचा रू लागलाय. खृ खृ. समजलं. कला एक मात्रा के, कला दोन मात्रे खै, खला एक काना एक मात्रा खो, खला एक काना दोन मात्रे खौ, खच्या डोक्यावर टिकली खम, आणि कच्या डोक्या पाठीच्या साईडला दोन दोन टिकल्या खा खा. समजलं. आता बघा, हा कमळ झाला, खडू झालं, कमळ झालं, खडूही झालं. आता आणून गणपती बाप्पाला, हो ना.
चला ये रे बाप्पा गणपती बाप्पा आला. गणपतीचा ग घरट्याचा घरट्याचा घर नाही येते का घरट्याचा नाही घरट्या हे गणपतीचा ग गणेशाचा ग असे भरपूर ग येते बरोबर आहे. गडूचा ग येते असे भरपूर ग येते. ठीक आहे. आता आपण गणपती बाप्पा जाणून कोणाला आणून गणपती बाप्पा. चला मग इथं आला म्हणजे प्रत्येक ठिकाणी येईल का नाही कोण गणपती बाप्पा. चला लिया गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचा ग ग ग ग ग ग ग ग अबे ग गणपती बाप्पाचा गस म्हणायचं. तुम्ही काही म्हणता बाबू तसं नाही म्हणायचं. मग गणपती बाप्पा मारते तुम्हाला मारते ना मग गणपती बाप्पाचा ग बरोबर म्हणायचा ना मारते. चला 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 आला कोण आले कोण गणपती बाप्पा आले. आता गणपती बाप्पाला लावायचं काय मग काना विलांटी उकार मात्रा टिकल्या पण लावून द्यायची हो ना. हो चला तर मग सर्वात पहिलं लावा मात्रा त्याच्यानंतर रस्व विलांटी त्याच्यानंतर दीर्घ विलांटी रस्व उकार ह्याला ऋषीचा तो रूवाला ह्याला एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे टिकली दोन दोन टिकल्या. समजलं. चला मग याचं वाचन करून घेऊ का. चला तर म्हणा गणपतीचा ग गणेशाचा ग गडूचा पण ग असे भरपूर सारे ग येतील बरं का. नाही येत का येते. मग आपण आता गणपती बाप्पा छान वाटते आपल्याला हो ना म्हणून आपण गणपती बाप्पाचा ग घेतलं हो ना. मग गणपती बाप्पाला काय लावलं मात्रा का काना आडवी उभी रेषेल का म्हणायचा काना 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 गला काना गा गला काना गा गला रस विलांटी गी गला दीर्घ विलांटी गी गला रस्व उकार गु गला दीर्घ उकार गु. अरे गला ऋषीचा रू लागला गुरु 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 म्हणता येते का मग म्हणा ना मग गुरु गुरु शाबाश शाबाश. चला मग बघा गच्या डोक्याच्या वरती एक मात्रा गला मात्रा गे गला एक मात्रा गे गला बघा दोन मात्रे गई बघा रे गला एक काना एक मात्रा गो गला एक काना एक मात्रा गो गला एक काना दोन मात्रे गऊ गच्या डोक्यावर टिकली गम गच्या पाठीवर काय रे पाठीच्या साईडला दोन दोन टिकल्या गा गा. चला आता लास्ट वाला घेऊ का असो द्या आजच्या एवढंच घेऊ आता. ठीक आहे पुन्हा तो सर्व समजले का सर्वांना समजलं का. चला तर मग कसं वाटलं छान वाटलं. आमच्या विद्यार्थ्यांना छान वाटलं. तुम्हाला पण छान वाटलं असेल तर काय करायचं व्हिडिओला लाईक करायचा सोबतच शेअर आणि कमेंट करायचा आणि आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकॉन ऑन करायचा. चला तर आजचा आपण इथंच थांबूया. चला जय हिंद जय भारत.